नमस्कार प्रेक्षक हो. एक नास्तिक जो देवधर्मावर विश्वास ठेवत नव्हता, जो सातत्याने मांस मच्छी खाण्यात मग्न होता, जो कोणत्याही प्रकारच्या धार्मिक रूढी परंपरांचा अवलंब करत नव्हता, पण त्याच्या जीवनात काहीतरी घडलं ज्याने त्याचा संपूर्ण जीवन प्रवास बदलून टाकला. अंमळनेर, जळगाव जिल्ह्यातील गुलाबराव सदाशिव पाटील, एक माजी सैनिक, कठोर विचारसरणी असलेले, परमेश्वराच्या अस्तित्वावर विश्वास नसलेले. त्यांच्या दृष्टीने मंदिरे म्हणजे केवळ दगड आणि देवपूजा म्हणजे अंधश्रद्धा. परंतु नियतीने त्यांच्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. एका भक्ताच्या हातून त्यांना ज्ञानगंगा हे पुस्तक मिळालं. त्यांनी ते वाचायला घेतलं, पण जसजसं ते पुस्तक वाचत पुढे गेले त्यांचं मन हेलावलं. ब्रह्मा विष्णू महेश यांचेही माता पिता आहेत. त्यांना पहिल्यांदाच शास्त्रांमध्ये दिलेल्या खऱ्या ज्ञानाची ओळख झाली. त्यांना समजलं की कबीर परमात्मा हा खरा भगवंत आहे आणि सत्य साधनेच्या मार्गानेच मोक्ष मिळू शकतो. त्याच दिवशी त्यांनी मांस मच्छी पूर्णपणे सोडली आणि ठरवलं की आता ते संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेणार. आणि जेव्हा त्यांनी नामदीक्षा घेतली त्यानंतर त्यांच्या जीवनात असे बदल घडले जे स्वतः त्यांच्यासाठी अकल्पनीय होते. शारीरिक आजार दूर झाले, कंबरदुखी आणि तीव्र वेदना गायब झाल्या. तर त्यांच्याच तोंडून ऐकूया हा अद्भुत प्रवास त्यांच्या शब्दात. नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? गुलाबराव सदाशिव पाटील. आपण कुठून आलात? अंमळनेर, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? फिल्ड रिटायर आहे सर. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 13 मध्ये घेतली सर, नोव्हेंबर. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? परिवार सरी देवी देवतांची पूजा करत होते. ब्रह्मा विष्णू महेश दुर्गा सरी उपास. आई तर पुरे 7 वारचे 7 वार उपास करायची. पण मी त्यांना सांगायचे, म्हटलं हे तुम्ही करताय ते बकवास आहे, हे काही बरोबर नाही आहे. पण मी पुरा नास्तिक होतो सर. नास्तिक असं होतं की मी काहीच मानायचो नाही. मी सांगायचो की हे जे मंदिर आहे हे मंदिरमध्ये दगड आहेत, इथं जेवण काही फायदा नाही. आता माझ्या जर समजा माझा मित्र असेल, तो सांगतो चालू मंदिरमध्ये माथा टेकून, त्याला सांगायचो मी तूच टेक गो, मला काही टेकायचे नाही आहे, कारण की तिथं दगड आहे, तो काही देणार नाही. नाही म्हणे तो, म्हटलं तू ट्राय करून घे, तू असं कर मंदिरमध्ये जेवण, तिथं माथा काय शिर तापट म्हणता तू, आणि तुला काय मिळेल ते मला सांग. ते म्हणे नाही बाबा मी कशाला शिरतो. म्हणतो मग ठीक आहे तू करून ये, पण मला काही करायचं नाही. मी लहानपणापासून मांस मच्छी भरपूर खायचो सर. आणि नंतर आर्मीत गेल्यानंतर आर्मीत रोजचं मांस मच्छी मटण चालायचं. रिटायर झाल्यानंतर घरी आल्यावर रोजचे मांस मच्छी. जिवंत प्राणी आणायचो मी, असा कुठलाच प्राणी नाही की मी तो खाल्ला नाही. तर घरीच कापायचो, घरीच खायचो. घरवाले बोलायचे की तुम्ही एवढं का खाता बाबा. म्हटलं मी आता कुठलीच नशा करत नाही, फक्त हे खायच्या बाबतीमध्ये मला काही बोलू नका, पण मी हे खाण्याचे मी काही सोडणार नाही. बरंच तोपर्यंत हे सोडणार नाही. मी कुठलाच वार, कुठलाच उपास काहीच बघायचं नाही. रोजचे मटण. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्णपणे नास्तिक होतात, परमेश्वरावर किंवा देवी देवतांवर आपला कुठल्या प्रकारचा विश्वास नव्हता. या उलट आपण एक नास्तिक असून मांस मटण मच्छी खाणे हा आपला नित्यक्रम होता. तर मला असं विचारायचं आहे, अशा परिस्थितीत सुद्धा संत रामपालजी महाराजांकडनं आपण नामदीक्षा कशी घेतली आणि त्यांच्या मार्गात आपण कसे काय वळालेत? सर, मला एका भक्ताकडून ज्ञानगंगा पुस्तक मिळालं. ते मी म्हटलं ज्ञानगंगा काही ज्ञान असेल बघू, आणि मला आवड होती पुस्तक वाचण्याची. म्हटलं हे बी वाचून बघू, आणि लगेच बसून गेलो मी. चला पुस्तक वाचू म्हटलं. तर मी भूमिका बघितली आणि त्यावेळेस तर माझं एकदम डोकं चक्रावलं की खरंच असं असेल का वा. आणि परत मी पुस्तक वाचायला सुरुवात केली. वाचत तर मला एकदम अचंब पडलं की असं होऊ शकतं का. ब्रह्मा विष्णू महेश हे यांचे आईवडील आहेत, आणि यांचे मरण, हे मरतायत, जिवंत होत आहेत, हे होऊ शकत नाही. असं कसं काय होऊ शकतं. कारण की आजपर्यंत मी ऐकलं होतं की ब्रह्मा विष्णू महेश हे अजर अमर आहेत, यांचे आईवडील नाही आहेत.
तर मग मी पुढं वाचून वाचत गेलो. तिथं संत रामपालजी महाराजांनी प्रूफ सहित दाखवलेलं होतं. म्हटलं हे तर बिलकुल प्रूफ दाखवत आहेत. मग मी म्हटलं नाही, हे ज्ञान वेगळंच ज्ञान आहे. आजपर्यंत हे ज्ञान कोणीच सांगितलं नाही. जेवढे बी महंत ऋषी जे जगद्गुरू जे बनलेले आहेत आजपर्यंत कोणीच हे ज्ञान सांगितलं नाही. पण संत रामपालजी महाराजांच्या पुस्तकमध्ये असं ज्ञान बघितल्याने मला एकदम हे वाटलं. मी सर ते पुस्तक 3 दिवसामध्ये वाचून काढलं. मला ते एक अजून हे खटकलं की सृष्टी रचना हे मला माहिती नव्हतं. मी पहिलेच नास्तिक होतो. तर कबीर परमात्माने 6 दिवसामध्ये सृष्टी रचली आणि 7व्या दिवशी तख्त पे जाके बैठे. आणि कबीर परमात्मा हे भगवान आणि परमेश्वर परमात्मा आणतात. आणि आजपर्यंत त्यांना कवी म्हणून संबोधित केलेलं होतं. मला बी वाटलं हे कवी आहेत तेव्हा आले होते. तर मग अजून रुची मला लागली आणि मला खरंच वाटलं मनापासून की नाही, मला नामदान घ्यावा लागेल. तर मी एवढा मांस मच्छी खाणारा माणूस, मी त्याच दिवशी ठरवलं की नाही आजपासून मांस मच्छी खाणं बंद. घरचे लोक म्हणे बाबरा हे तर अचंबा झाला म्हणे, तुम्ही रोजचे कर. म्हणलं नाही, मला आज जसं बटन बंद करतो त्याप्रमाणे मी बटन बंद केल्यासारखं मी स्टॉप करून दिलं खायचं. घरच्यांना सांगितलं, म्हटलं मला नामदीक्षा घ्यायची, मला जे पाहिजे होतं ते मिळतंय आणि मला इथं जायचं. म्हणजे कसं काय जाणार, कुठे जाणार, काय आहे म्हटलं मला सर्व माहिती आहे. मी आर्मीत असताना मी सर्व तो एरिया फिरलेलो आहे. पण मला आता हे पुस्तक ज्याने दिलं त्याच्याकडे जायचे. घरचे सांगायचे हे देवी देवतांकडे जायचे, तिथं जायचे. मी त्यांना सांगायचं म्हटलं मला सांगू नका, मला कुठलीच देवदेवीची पूजा करायची नाही. हां तुम्हाला सोडून देतो तिथं, पण मी काहीच करणार नाही. मग ते त्यांना मी सोडून द्यायचं. आईला माहिती होतं की हा पहिल्यापासून काहीच मानत नाही. माझे वडील मेले तेव्हा मी टकली केली नाही. मी सांगायचं त्या म्हटलं नाही, वडील जर जिवंत होत असेल तर मी टकली करतो. त्यावेळेस मी टकली केली नाही. मी त्यावेळेस आसामला होतो. मग आईवडिलांनी मला सांगितलं की पहिला मुलगा झाल्यावर आपली जी गावातली देवी आहे ती देवी बकरा मारावा लागतो म्हणे. म्हणतो बकरा मारावा लागतो. म्हटलं मी अंड बी फोडणार नाही. म्हणे नाही म्हणे ती देवी खतरनाक आहे, असं आहे तसं आहे, तुझ्या मुलगाला तुला. म्हटलं ठीक आहे, माझ्या मुलाला करेल ना, मला करेल, मुलगाला मारेल, मला मारेल ना, अरे ते म्हणतं देवीचे बघतो म्हणतं काय करायचे, पण मी काहीच करणार नाही. मोठा भावाने सांगितलं म्हणे मी पहिला मुलगा झाला तर मी बकरा मारला होता. म्हटलं मी अंडही फोडणार नाही. ते आईवडिलांना माहिती होतं याने हा नाही म्हटला तर हा नाही होऊच देणार नाही. मग त्यांनी काय केलं, मी तेव्हा सुट्टीवर होतो. त्यांनी काय केलं, याला जाऊ द्या, हा काही 8 महिने काही येणार नाही. आणि खरंच तेव्हा सर आर्मीमध्ये 8 महिन्यात आम्ही येत नव्हतो, बिकट परिस्थिती तेव्हा. मग सर त्यांनी काय केलं, मुलाची शेंडी ठेवली. मला अचानक बेंगलोरची ड्युटी आली. मी आलो घरी आलो तर बांधलेलं होतं. त्यांना माहिती होतं आता हे तर बघेल बाबा. मग ते म्हटलं हे खोला त्याला काय बांधून ठेवलं. म्हटलं नाही राहू द्या, नाही राहू द्या. मी खोलला तर बघितलं तर शेंडी. म्हटलं अरे मी तुम्हाला नाही सांगितलं होतं ही शेंडी का ठेवली. नाही म्हणे ते आईवडिलांनी सांगितलं होतं असं तसं. माझी पत्नी म्हणायला लागली. म्हटलं नाही, कैची आणा. कैची आणली, शेंडी कापून फेकून दिली, काहीच होणार नाही म्हटलं. मग त्यांनी काय केलं, वडील आले. म्हणे अरे तू असं काय केलं, हे बेकार काम करून टाकलं तू. म्हटलं काही होणार नाही, आणि होणार तर मला होईल ना, बघून गेल म्हटलं. मी चला गेलो ड्युटीवर. म्हणजे असे जे प्रसंग होते ते. आणि मी कधी उपवास केला नाही, कुठली पूजापाठ केली नाही. जवळ 20 लोक जमा झालो. आंबडेवर होऊन 20 लोक आम्ही गेलो. 20 लोकांनी जाऊन तिथं आम्ही गेल्यानंतर जेव्हा आम्ही प्रवेश केला आश्रममध्ये भरवायला, तर तिथली व्यवस्था आणि तिथली जी हे होतं
ते मी तर हैराणच झालो. म्हटलं ही अशी व्यवस्था आजपर्यंत कुठंच नाही, आपण कुठं बघितलं बी नाही. म्हणजे शांतता इतकी, तर अशी शांतता कुठंच नाही. आणि आंघोळीला साबण फ्री, गरम पाणी हे आपल्या घरी बी होत नाही म्हटलं, असं कोणी करत नाही. जेवण गरमागरम. मग मी म्हटलं मला नामदान घ्यायचे. मग ते बघायचे सांगितलं नेम वाचले का? हो म्हटलं वाचले, मला नामदान घ्यायचे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण नास्तिक होतात आणि संत रामपालजी महाराजांचं ज्ञानगंगा हे पुस्तक आपण वाचलं आणि त्याच्यामधलं ज्ञान आपल्याला पटलं आणि खऱ्या अर्थाने आपल्याला परमेश्वर भेटेल हा हेतू मनात धरून आपण बारवला स्थित संत रामपालजी महाराजांच्या आश्रमात गेलात, तिथलं वातावरण बघितलं आणि संत रामपालजी महाराजांकडनं आपण नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि संत रामपालजी महाराजांनी जे आपल्याला गुरुमंत्र दिले किंवा जी भक्तिविधी दिली, त्या भक्तिविधीमुळे आणि त्या गुरुमंत्राच्या जापामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सर लाभ तर एवढे झाले ना, गिनती नाही करू शकत. छोटे मोठे तर भरपूर लाभ झालेत, पण छोटे मोठे मी सांगतो तुम्हाला की मला शेतीमध्ये कडा यायची. कडा अशी यायची सर की मी डायरेक्ट झोपून जायचो आणि मग हात धरून उठायचो. अशी मला जवळ हप्त्यामध्ये एक वेळ तर यायचेच ते. पण मी म्हणायचं काय असेल काही, चेकअप बी केलं नाही. मग जसं मी नामदान घेतलं त्याच दिवसात, ज्या दिवशी नामदान घेतलं त्या दिवसापासून आता आजपर्यंत ती कळा मग गायबच झाली, चुमंतरच झाली डायरेक्ट. आणि मी जे हे करत होतो मांस मच्छी वगैरे सर्व, हे मी डायरेक्ट सोडून दिलं. आता मला त्याचे वास सहन होत नाही, एवढं मला कंट्रोल झालं. मरच तोपर्यंत मी सांगितलं होतं की मी हे सोडणार नाही, पण सुटलं ते. संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानमुळे मी एवढा नास्तिक माणूस कसा आलो हे मी पण सांगू शकत नाही एवढं जास्त. तर सर त्याच्यानंतर पत्नीने बी नामदान घेतलं. पत्नीला मायग्रेनची बिमारी होती, ती 10 किलोमीटर बी जायची तरी तिचं डोकं बांधायची ती, आणि उलटीशिवाय तिला आराम नाही भेटायचा. मग मी सांगायचं की मग म्हटलं हे तू फिरू नको जास्त असे ते म्हणलं नाही मला तर जावंच लागेल असं सांगायची ती. पण ते गेलं म्हणजे ते आहेच. पण पत्नीची बी जी बिमारी होती सर, ती नामदान घेतल्यापासून आजपर्यंत ती मायग्रेन काय भानगड ती गायबच झालं तिचे बी. तिसरं सर की मुलगी होती माझी, 8वी-9वी पासूनच तिला मिरगीसारखीची बिमारी यायची. डायरेक्ट टांगाटोली करून घेऊन यायची ते घरी मास्तर लोक, आणि काही नाही 10 मिनिटामध्ये ती चालला जायचे. परेशान म्हटलं असं का होतंय. मी जळगावला गेलो, डॉक्टरना दाखवलं. डॉक्टर सांगितलं नील रिपोर्ट काहीच नाही. मग हे होतं कसं. परत धुळ्याला गेलो, धुळ्याला दाखवलं. धुळ्यामध्ये बी डॉक्टरने तेच सांगितलं नील आहे, काहीच नाही. मग त्या डॉक्टरना सांगायचं की मग सर हे होतं कसं, काय का होतं आहे. ते म्हणजे ते टेन्शन घेत असेल, 10वीला असताना मग टेन्शन घेत असेल म्हणे. हो म्हटलं हे तर शक्य नाही, मार्क चांगले आहेत तिला पडतात. पण मी ठीक आहे आलो मग घरी. मग एक आयुर्वेदिकवाला भेटला. ते म्हणे तुम्ही असं करा, दवा घ्या की होऊन जाईल ठीक. मग त्याने जवळ आयुर्वेदिक दवा 5 महिन्यात दिली. 5 महिन्यात दिली. त्याने सांगितलं पायी चालायचे नाही, वागायचे नाही, बरेचसे त्याने आयटम सांगितले, हे खायचे नाही ते खायचे नाही. 5 महिने होऊन गेले सर, तरी ते बिमारी तशीच. मग हे का नाही सांगितलं हिच्यामध्ये काहीतरी भूत प्रेत असेल. म्हटलं हा हे बी चेक करून घेऊ. मग आम्ही परत एका ठिकाणी गेलो, तर त्याने सांगितलं म्हणे हो आहे. म्हटलं हो काढ मग आहे तर. मग त्याने केलं ते शिवमंत्र काय असेल ते, आणि पैसे घेतले त्याने. त्यावेळेस 1000 रुपये घेतले आमच्याकडून. पूजापाठ सर्व केली, पण काही फरक नाही. परत तसंच.
मग तिला 12वीला मार्क चांगले पडले. इंजिनिअरिंगच्या बॉम्बेला नंबर लागला KG सोंबियाला. नामदान घेतल्यानंतर घरात परमात्माची वाण्या चालायला लागून गेली. सकाळची आरती, दुपारची, संध्याकाळची. मग ती यायची सुट्टीवर, मग ऐकायची. तर त्या वाण्या ऐकल्यावर तिला एवढा फरक झाला की जी ती बिमारी होती ती डायरेक्ट शुमंतर. पण हल्ली आता तिला प्रेग्नेंट होती, 2 महिन्याचं प्रेग्नेंट होती. डॉक्टरने डायरेक्ट कॅन्सर सांगून दिला, प्रेशर कॅन्सर. त्यांनी चेक केला कॅन्सर. त्यांची तर जमीन खिसकून गेली दोघांची. ते म्हणे आम्ही एवढं चांगलं करतो, असं करतो, तसं करतो, आमच्या मागे असं का व्हावं. मग त्यांच्या पहिला फोन मला आला मुलगीचा. पप्पा म्हणे असं असं आहे, डॉक्टरने असं असं सांगितलं. म्हटलं बेटा तू एक काम कर, कोणाचेच ऐकायचे नाही, नामदान घेऊन टाक. हे मोठे डॉक्टर आहेत म्हटलं, हे सर्व ठीक करतील. कारण की त्यांना असं डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला आता 12 केमो करावं लागतील, डिलिव्हरी 8 महिन्यातच करावं लागेल, हिचे केस एक बी राहणार नाही. म्हणजे बरेचसे त्याने डॉक्टरने सांगून दिलं. ते म्हटलं रडून काही फायदा नाही, नामदान घ्या. 2 जणांना नामदान घेऊन टाका. नामदान घेतल्यानंतर त्यांच्या पहिला केमो दिला त्यांनी. केमो सर, आज केमोची हालत इतकी बेकार आहे, जर केमो घेतला ते शरीरमध्ये एवढी आग चालते. पण मुलगीला कुठलीच तकलीफ नाही, कुठलीच आग नाही, एकदम शांतता. तर प्रत्येक हप्त्याला म्हणजे 6-6 दिवसामध्ये ते केमो द्यायचे होते त्यांना. मग दुसरा दिला, तिसरा दिला. मग मी पोचलो तिथं. म्हटलं तिसरा केमो, डॉक्टर काय सांगतात? डॉक्टर सांगता की तुम्हाला केमो सर्व द्यावं लागतील. म्हटलं देखा तुम्ही आता मालिकच्या शरणामध्ये आहेत. हे जे काही करणार आहे, हे जे काही आता होईल, हे सर्व परमात्मा करतील आणि करतायत. तुम्ही काही काळजी घेऊ नका. नाही म्हणे आम्हाला ते डॉक्टरचं करावंच लागेल. म्हणतात ठीक आहे. बाईला सांगितलं, म्हटलं काही हरकत नाही, यांना करू द्या, तुम्हाला जे काही करा ते करा, पण आता जे काही होईल ते परमात्मा करतायत. मग त्यांनी केमो देत राहिले. ते आता जवळ त्यांच्या 10 केमो झाले. 12 केमो सांगितलं, ते 10 झाले. 10 केमोमध्ये ते बाळबी चेक करतात. प्रत्येक 2 आठवड्याला केमो दिला म्हणजे 1 आठवड्यानंतर ते चेक करतात. बाळ एकदम टनाटन, काही प्रॉब्लेम नाही. केस जाणार होते, केस एक बी गळाला नाही, बाळ सुरक्षित. आणि डॉक्टरने हे सांगितलं होतं की 8व्या महिन्यामध्ये बाळ काढावं लागेल. पण 8वा महिना बी आता खतम आहे, 9वा महिना चालू झाला. मी मुलीला सांगितलं, म्हटलं देख तू जे पाहिजे ना तुला ते सर्व मिळेल, फक्त तू विश्वास ठेव. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ झालेत आणि बऱ्याचशा अनुभूतीसुद्धा आल्यात. तर ह्या अनुषंगाने जो श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहेत किंवा जे भक्त समाज आहे त्या समाजाला आपण काय संदेश द्याल? संदेश तर नाही, मी त्यांना करवत विनंती करणार आहे की जे बी मला बघतायत, माझे खास करून माझे नातलग, त्यांना मी सांगू इच्छितो की बघा तुम्ही जी भक्ती करताय जरूर, पण ती भक्ती तुम्ही सीधी करा. जी उलटी करताय तिला थोडं सीधी करून घ्या. एवढे जे की संत रामपालजी महाराजांचे TV मध्ये त्यांचे काही चॅनलमध्ये त्यांचे प्रवचन येतोय, प्रवचन बघा आणि ज्ञान समजा. माझी करबद्ध विनंती आहे की हे ज्ञान समजून जेवढं लवकर होईल तेवढं नामदान घ्या. तुम्ही तुमचे कल्याण करा, मोक्ष मार्ग तुम्हाला भेटेल. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यामुळे आपल्याला मोक्षाचा मार्ग खुला होतो, तर या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला किंवा भक्ताला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावयाची असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा किंवा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांची फार मेहर आहे. प्रत्येक स्टेटमध्ये, जिल्ह्यामध्ये नामदान स्थळ खोललेले आहेत.
जे प्रोग्राम चालतात टी व्हीवरती तिथे नंबर असतात, ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला जवळचे जे बी सेंटर असेल तिथला नंबर दिला जाईल, तिथं जाऊन तुम्ही नामदान घ्या आणि कल्याण करा. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे आज गावोगावी, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र उभारले आहेत, तर त्या नामदान केंद्रावर जाऊन भगत समाज किंवा पुण्य आत्मा एखादी नामदीक्षा घेऊ शकते. सर, मला असं विचारायचं आहे, त्या दीक्षेसाठी त्या साधकाला किंवा त्या व्यक्तीला किती पैसे मोजावे लागतात? सर, पैसे तर 1 रुपया लागणार नाही, सर्व फ्रीमध्ये नामदान तुम्हाला निःशुल्क भेटेल. 1 रुपया खर्च करावा लागणार नाही. धन्यवाद. सत साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.